तर रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. खूप दिवसापासून आपला मोठा व्लॉग टाकण्यात आलेला नाही आहे, पण मी आज तो मोठा व्लॉग टाकत आहे. तर हे पहा, मी आज काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे शिकायला. आणि चला तर बघूया मी 31चा लास्ट डे 2024चा कसा मी एन्जॉय केलेला आहे ते पहा. सगळ्यात पहिले इथे नाश्ता करून घेतलेला आहे. खाकरा हा होममेड खाकरा आहे, गव्हाच्या पिठापासून बनवलेला, मी घरीच बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी माझ्या आजीसोबत हा व्हिडिओ शूट केला आहे. काय करायलीस? काय मग गावाला गेलो होतो, इंग कोकण आणलं, उंजानं खाली काय इंग सगळं पडलं. गहू तांदूळ ज्वारी, आता ज्वारी एक द्यायला तर आता ज्वारी बी द्यालीत काय? हा माणूस बारीक ज्वारी द्यायला तर जिकरीची दिल्यावर आता काय करा, दिल्यानं तसंच घ्यावं लागते. अशी ज्वारी आहे मग बारकी, गहू हात तांदूळ हात. गावाला तिथं कोण बघ द्या, तुम्ही तुमचे कामं करता बघा काय असं होय. आता हे असं लक्षात राही ना माय. कसं राहते लक्षात. तांदूळ आलेत काय? असे तांदूळ आले तर हां हां. करायचं मतायचं. तुमच्या दोघायचं ते होय. हे गहू होतं. गहू बी आलेत काय? गहू दाणे तांदूळ म्हणून 10 किलो येते होय. बरं, होतंय फुटलंय काय? उन्हाळ्याला खातर बेकार बघलंच नाही मी. 8 झाला गावाला गेला असं. बरं बरं. खायला हाताकडून बघायला नाही तर. व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर हे पहा, मी इथे ह्या चिमण्या बनवलेल्या आहे, जे की माझी आई बनवत होती, पण मला पण बनवावाशा वाटल्या म्हणून मी पण बनवून म्हणजे ट्राय केल्या होत्या. हे पहा, अशा पद्धतीने मी ट्राय केलं ह्याला. जसं जसं मला आई सांगत होती ना, तसं तसं मी ह्याला बनवत गेले. आणि हे कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला पुढे नेण्यासाठी तर तुमचाच प्रतिसाद हवा आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा, ज्याचं नाव आहे व्लॉग्स योगेश्वरी म्हणून आहे. मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा आपल्या चॅनलच्या पेजवर आपल्याला भेटू शकते. तर आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. आणि माझा 31चा दिवस काही असा चालला होता, तर रात्रपर्यंत मी थोडंसं म्हणजे जेवढं होईल तेवढं तर रात्रीपर्यंत रुटीन मी मला टाकलेलं आहे. पण व्हिडिओ टाकायला थोडासा उशीरच झाला आहे, पण काही नाही, थोडा उशीर का होईना पण मी टाकलेलाच आहे. परवाच्या दिवशीचा व्हिडिओ मी आज टाकत आहे. तर व्हॉइस ओव्हर मी त्याचा आजच करून घेतला आहे. आणि ही पहा, ही चिमणी अशा प्रकारे तयार होत आहे. हिला वायरची चिमणी म्हणतात. आणि पुन्हा याला आहे की नाही, काळ्या कलरच्या दोऱ्याने ह्याला डोळे आणि मागे याची शेपूट अशी पूर्णपणे तयार करतात. तुम्हाला ही कशी वाटत आहे चिमणी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर स्किन केअर जर पाहिजे असेल, स्किनची केअर कशी घ्यावी वगैरे याचे जर व्लॉग्स पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नवीन नवीन प्रकारचे ब्लाऊज पण शिवत आहे, मी टेलरिंग काम पण करते. तर त्यासाठी ब्लाऊजचे डिझाईन वगैरे हे पण तुम्हाला हवे असतील तर सांगा. आणि ही पहा, चिमणी आपली तयार झालेली आहे. आता इथे अशा प्रकारे हिला असं म्हणजे टाईट करून इथे काळ्या कलरच्या धाग्याने ओवून घ्यायचं. पण मी ह्याचा पण तुम्हाला व्हिडिओ कधी शेअर करीन. तर हे पहा, संध्याकाळच्या टाईमला असं दूध आणलेलं होतं. मग दूध आणल्याच्या नंतर आम्ही त्याला असं पवरीत आणतो, थोडंसं स्वतःलाच जाऊन आणावं लागते, आम्हाला काय आणून देत नाहीत. रात्रीच्या टाईमला दूध येते आमच्या घरी. तर मग मी इथे याला पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तपवण्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर तुम्ही 31st कसं एन्जॉय केलेलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे तर काही अशा प्रकारे जास्त काही सेलिब्रेशन वगैरे होत नाही. असंच घरच्या घरी थोडंसं काहीतरी नवीन म्हणजे करून आम्ही सेलिब्रेशन करतो. तर आम्ही खिचडी भजेच बनवले होते, जास्त तर काही बनवलं नव्हतं. हे पहा, मी इथे जास्त कांदा भजे पण नव्हते, काही नाही, पण बेसनचे भजे होते. आणि सोबत मस्त अशा प्रकारे गरम गरम अशी नेमकीच तयार झालेली खिचडी होती, जी की आईने बनवली होती. एकदम मस्त लागत होती, मसाला खिचडी होती. माझा विचार तर होता बिर्याणी वगैरे बनवायचा, पण काही पॉसिबल झालं नाही. त्याच्यासाठी खूप वेळ लागतो त्याला, आणि आम्हाला तेवढा टाईम नव्हता आमच्याजवळ. त्यासाठी आमच्या इकडं तेवढं बाहेरही जात नाहीत, काही नाही. ही पहा, मस्त खिचडीचं गरमागरम कुकर ओपन झालेलं आहे. आणि ही अशी मस्त अशा प्रकारची मसाला खिचडी पण तयार आहे. इतकी मस्त, पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे. आणि तुम्हाला जर आपले व्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. ही पहा कशी चमचमीत आणि मस्त गरमागरम खिचडी समोर दिसत आहे.
तर या सगळेजण खायला. तर बाय बाय. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.